श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली असून शिर्डीतील विविध उपनगरांमधील हजारो महिला भगिनी या पारायण सोहळ्यात सहभाग घेत असतात। त्यांच्या जाण्या येण्याची सुविधा व्हावी म्हणून श्रीरामनगर, सीतानगर, आंबेडकर नगर, नाला रोड तसेच शिवाजीनगर भागातील महिलांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ बापू गोंदकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दीपक गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली साई पूजा रिक्षा संघटनेच्या माध्यमातून रिक्षा चालक तरुणांनी पुढाकार घेत या भागातील महिलांसाठी मोफत रिक्षा सेवा देण्याचा मानस व्यक्त केला असून श्रीरामनगर व परिसरातील महिला भगिनींनी या मोफत रिक्षा सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन युवा नेते दीपक गोंदकर यांनी यावेळी केले आहे। ओम साईराम। आज या ठिकाणी श्रावण मासानिमित्त शिर्डी शहरामध्ये 31वे वर्ष आहे साई पारायण सोहळा या ठिकाणी साजरा होत असतो। हे पारायण सोहळा जो आहे तो हजारो येथे या ठिकाणी पार पडत आहे। याच निमित्ताने सर्व भागातून महिलांना जाण्यासाठी अडचण होत असल्याने शिर्डी येथील साई पूजा रिक्षा युनियन 4 नंबर गेट येथील सर्व रिक्षा चालकांनी इथे मार्गदर्शन माननीय रमेश भाऊ गोंदकर तसेच गोपीनाथ बापू गोंदकर हे करतात। त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व युवकांनी जे रिक्षा चालक आहे त्यांनी असं ठरवलं की आपण या महिलांना जाण्या येण्यासाठी पारायणासाठी जाण्या येण्यासाठी आपण ही व्यवस्था करून दिलेली आहे। तर श्रीरामनगर असेल, सीतानगर, आंबेडकर नगर, नाला रोड तसेच शिवाजीनगर या भागातील सर्व महिलांसाठी ही रिक्षा सेवा मोफत असणार आहे। तर सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा। या ठिकाणी रिक्षा ज्या आहेत जवळजवळ 60 रिक्षा या ठिकाणी महिलांना जाण्या येण्याकरता ठेवलेल्या आहेत। त्याचं ठिकाण आहे श्रीराम सर्कल, महाराणा प्रताप चौक, त्याच पद्धतीने झुलेलाल चौक आणि श्रीरामनगरची जी कमान आहे त्या ठिकाणी रिक्षा उभ्या असणार आहे। तर मी या निमित्ताने सर्व महिलांना आवाहन करू इच्छितो की आपण पारायणाला जाण्या येण्यासाठी या रिक्षांचा आपण वापर करावा आणि सेवा जी आहे ही मोफत या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। मी या ठिकाणी या रिक्षा युनियनचे सर्व रिक्षा चालक तसेच या युनियनचे जे संस्थापक अध्यक्ष आहे रमेश भाऊ गोंदकर तसेच मार्गदर्शक गोपीनाथ बापू गोंदकर यांचे या ठिकाणी आभार मानतो। धन्यवाद।